नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भयंकर बातमी आहे. इराण इस्रायल युद्धाचा फटका. आता LPG गॅस पुरवठ्यावर सुरू झाला आहे. LPG गॅस टंचाई जाणवू लागली आहे. 7 मार्च रोजी सरकारने घरगुती वापराचा स्वयंपाकाचा गॅस महाग केला 60 रुपयाने. व्यावसायिक वापराचा गॅसही महाग झाला आहे. त्यानंतरही आता व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा अपुरा पुरवठा होत आहे. यामुळे बंगळुरूमधील हॉटेल बंद करण्याची वेळ सोमवारी आली होती. त्यानंतर आता मुंबईतील 20% हॉटेल्स बंद करावे लागत असल्याचे हॉटेल संघटनेने म्हटलं आहे. मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट असोसिएशनने याबाबत माहिती देताना सांगितलं की गॅसचा पुरवठा पूर्ववत झाला नाही तर काही दिवसात 50% हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते. इतकं भयंकर संकट आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतातील प्रमुख शहरांमधील हॉटेल व्यवसायाला झळ बसत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील हॉटेल संघटनांनी इशारा दिला आहे. सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत झाला नाही तर येत्या काही दिवसात हॉटेल व्यवसाय ठप्प होऊ शकतो. म्हणजे हॉटेल मालकांनी सरकारला सांगितलं आहे की तुम्ही व्यवस्थित पुरवठा करा, नाहीतर हॉटेल धंदा बंद होऊ शकतो. म्हणजे परिस्थिती नाजूक आहे. ज्या हॉटेल्सकडे अतिरिक्त LPGचा साठा आहे तोपर्यंत ते चालतील. त्यांच्याकडील साठा संपल्यानंतर ते हॉटेल्सही बंद होतील. जर पुरवठा पूर्ववत झाला नाही तर येत्या 2-3 दिवसात मुंबईतील निम्मी हॉटेल्स बंद करण्याची वेळ येईल असं हॉटेल मालकांच्या संघटनेने म्हटलं आहे. दरम्यान हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आलेला नाही आहे असं असोसिएशनने, म्हणजे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट असोसिएशनने सांगितलं आहे की बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. हॉटेल उघडं ठेवायचं की बंद ठेवायचं हा सर्वस्वी निर्णय त्या हॉटेल मालकांचा आहे. उपलब्ध साठ्यानुसार हॉटेल मालक निर्णय घेत आहेत. आता गॅसच नसेल तर हॉटेल चालणार कशी? साहजिक आहे. भारतातील विविध शहरांमध्ये गॅसचा तुटवडा भासू लागला आहे. त्यानंतर 7 मार्च रोजी सरकारने गॅस महाग केला. त्यानंतर LPG सिलेंडरची मागणी वाढली आहे. मुंबईतील बहुसंख्य हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स हे LPG व्यावसायिक गॅस सिलेंडरवर अवलंबून आहेत. रोजच्या व्यवसायासाठी अनेक सिलेंडर लागत असतात. जर हा पुरवठा खंडित झाला तर हॉटेल्सचे किचन बंद करण्याची वेळ येऊ शकते. काही हॉटेल्सनी आधीच उपाययोजना सुरुवात केली असून मेन्यू कार्डमधील पदार्थ त्यांनी मर्यादित केले आहेत, कमी पदार्थ ठेवले आहेत. आता इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या युद्धाला आता 11 दिवस होत आहेत. युद्धातून अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आणखी काही दिवस युद्ध लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर तुम्ही म्हणाल की युद्धाचा आणि या गॅस सिलेंडर पुरवठ्याचा काय संबंध आहे? तर हा जो स्वयंपाकाचा गॅस जो आहे तो बहुतेक गॅस बाहेरून येतो, मध्य पूर्वेतून येतो आणि तिथेच युद्ध सुरू आहे. त्यामुळे तिथे तणाव आहे आणि तो तणाव वाढतो आहे सारखा. त्यामुळे हे ऊर्जा संकट घोंगावत आहे. हे केवळ भारतावर नाही, हे जगावर संकट आहे. प्रत्येक ठिकाणी हा प्रॉब्लेम आता सुरू झाला आहे. गॅस शॉर्टेज. आपल्याकडचा गॅस सिलेंडर जो पुरवठ्याचा परिस्थिती जी आहे, जो 2/3 भाग आपण इम्पोर्ट करतो.
म्हणजे गॅस जो आहे LPG गॅस हा 2/3 LPG गॅस आपण इम्पोर्ट करतो. आणि आणि हा जो इम्पोर्ट आहे या इम्पोर्टचा 90% पुरवठा मध्य पूर्व देशाकडून येतो. तिथे युद्ध सुरू आहे, त्यामुळे हे सिलेंडरची टंचाई वाढणार आहे. त्यामुळे सिलेंडर जपून वापरावं लागणार आहे. जपून जपून वापरला तरी किती वापरणार जपून. त्यामुळे येत्या काही महिन्यामध्ये अभूतपूर्व असं गॅस संकट आणि या संकटाला तोंड देण्याची पाळी गृहिणीवर येऊ शकते.